चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज भाजपाच्या वतीने भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीचे नेतृत्व चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले। रॅलीत भाजपाचे 4ही उमेदवार सहभागी झाले होते। या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महिला, पुरुष, युवक युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। संपूर्ण परिसर वंदे मातरम, भारत माता की जय, भाजपा जिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता। रॅली दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। घरपट्टी, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, पट्टे घरांचा प्रश्न यासह अनेक ज्वलंत मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली। नागरिकांनी मांडलेल्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले। यावेळी लोकराज्य टीव्हीशी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, घराचे पट्टे हवे आहेत, विकास हवा आहे, मग भाजपालाच निवडून द्यावे। भाजपा ही केवळ आश्वासन देणारी नाही तर प्रत्यक्ष काम करणारी पार्टी आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपाचे वातावरण अधिक मजबूत झाले असून आगामी निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। ज्या प्रकारचं जनसमर्थन भारतीय जनता पार्टीला ठिकठिकाणी मिळत आहे, त्यावरून एवढं लक्षात येते की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या फरकाने निवडून येणार आहे। जनतेला हे समजलं आहे की भारतीय जनता पार्टी केवळ विकास करू शकते, बाकी इतर पक्ष किंवा अपक्ष हे कोणत्याही प्रकारचं काम करू शकतात। हे या गावची लोक यांना कायदा व सुव्यवस्था, आपले मुलं बाळ सुरक्षित पाहिजे। कधी आमची माय बहीण रात्री 12, 1 वाजता 2 वाजताही आली तर तिला येता आलं पाहिजे, ही भूमिका या प्रभागातली या भागातल्या जनतेची आहे। आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी जे काम केलेलं आहे, जी लाडकी बहीण योजना लागू केली आहे, आता या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांनी 16,000 घरांना जे पट्टे द्यायचं काम सुरुवात झालेली आहे, या सर्वांचा एकत्रित परिणाम या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या फरकाने या ठिकाणी जिंकणार आहे। आता तुम्ही बघू शकता ठिकठिकाणी चंद्रपूरमध्ये हेच वातावरण आहे। कारण की एक लक्षात एक आलं की केंद्रामध्ये मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्रजी आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा जर आपल्या चंद्रपूरचा विकास करायचा असेल, आपला प्रभागाचा विकास करायचा असेल तर त्याच्यासाठी निधी लागते आणि तो निधी आणण्याची क्षमता ही केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। आम्ही सर्व नेते पदाधिकारी एक दिलाने, इथे या ठिकाणी आमचे तुषारजी सोम आहे, मनोज बाबू पाल आहे, ही सगळी मंडळी एक दिलाने एक मनाने येत भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत। इथल्या विजयाबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। शेवटी चंद्रपूरकरांना काय आव्हान करा? चंद्रपूरकरांना हेच आव्हान आहे की आपण कायदा व सुव्यवस्थेच्या बाजूने मतदान केलं पाहिजे, आपण विकासाच्या बाजूने मतदान केलं पाहिजे। आपल्याला जे सेवेकरी, कष्टकरी आपले उमेदवार आहे त्यांच्यासाठी मतदान केलं पाहिजे। एक विकसित चंद्रपूरच्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे। माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की विकसित चंद्रपूर करण्याकरता जे जे आवश्यक आहे ते सर्व करू। आणि एवढंच नव्हे, जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी आले नाही, सत्ता आली नाही, तर या ठिकाणी पट्टेसुद्धा देता येणार नाही। म्हणून हे जे जमिनीचे घराचे पट्टे आहेत, जे आमच्या हक्काचे आहे, ते देण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती वेगाने व्हावी, यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार